गृहिणी म्हटलं किंवा एक स्त्री म्हटलं की कामही आलीच. कामं कधीही चुकत नाही. मग अगदी तुम्हाला अनुभव येत असेल, आपण कुणाच्या घरी पाहुणे म्हणून जरी गेलो किंवा अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा असलो तरी पण कामं ही आपण करतच असतो. अगदी दुसऱ्याच्या घरी जरी गेलो तर आपण पटकन घरामध्ये जी गृहिणी असेल तिच्याजवळ पटकन जातो आणि तिला आपण हेल्प करायला सुरुवात करत असतो. तर गृहिणी म्हटलं की कामंही आलीच, तर ती कामंसुद्धा कशा पद्धतीने आपण आनंदाने करत पॉझिटिव्हिटी मनामध्ये तयार केली पाहिजे, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत, याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर घरामध्ये काम करत असताना आपल्या मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तरच ती कामं आनंदाने आणि हुरूपाने होत असतात, हे तितकंच खरं. जशीच की दिवसाची सुरुवात होते, तर त्यासाठी आता बरेचसे दिवस झाले, जवळपास जेव्हापासून मला कंबरदुखीचा त्रास जाणवायला लागला तर तेव्हापासून मी सलग एक्सरसाइज ही करत असते. तर एक्सरसाइज अगदी न चुकता करते. फक्त फरक एवढाच आहे की जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये थोडीशी गडबड असते. ती म्हणजे मला सकाळी लवकर आटोपून ऑफिससाठी डबा तयार करायचा असतो. तर टिफिन द्यायचा म्हटल्यानंतर मनावर ते एक प्रेशर असतं, त्यामुळे ते रिलीज करावं असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे सकाळचं थोडंसं कामं आटोपून झाली की मग मी एक्सरसाइज करत असते. तर एक्सरसाइज करण्यासाठी अगदी आपल्याला असं काही गरज नाही आहे की सकाळी उठल्यानंतरच एक्सरसाइज झाली पाहिजे. फक्त आपण नाश्ता केलेला नसला पाहिजे. आणि बहुतांश वेळा म्हणजे अगदी रोजच असं म्हणायला हरकत नाही, जोपर्यंत माझा टिफिन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काही खातही नाही. आणि एकदा माझा टिफिन रेडी झाला की मग त्यानंतर मी एक्सरसाइज करत असते. तर त्यामुळे माझं मन हे उत्साही आणि आनंदी राहायला खूप सारी मदत होते. ज्या आपल्या शरीराच्या तक्रारी असतात तर त्या तक्रारी कमी व्हायला खूप सारी मदत होते आणि आपल्याला एक फ्रेशनेसचा अनुभवसुद्धा येतो. तर त्यामुळे आता थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही, जसं मी आत्ता मला कंबरदुखी जाणवायला लागल्यापासून अगदीच कंबर कसली, तर तुम्हाला अजून जर तो त्रास जाणवत नसेल तर तुम्ही नित्यनियमाने जर केलं तर कधीही तुम्हाला कंबरदुखी म्हणा किंवा शरीराशी रिलेटेड आजार किंवा वजन वाढीत अशा काही गोष्टी कधीच जाणवणार नाही. म्हणजे मी सुद्धा अगोदर एक्सरसाइज करायचे, पण इतकी मन लावून करत नव्हते. पण आता म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं, तर ते बघूनच असं वाटतं की रोज मी एक्सरसाइज केली पाहिजे. त्यानंतर आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी तयार व्हावी तर यासाठी जशीच एक्सरसाइज झाली किंवा आपलं सकाळचं थोडंफार काही आवरून झालं तर आपल्या नाश्त्यालाही तितकंच महत्त्व असतं. नाश्ता केला तर मग आपल्यालाही तरारी येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या लेकरांनासुद्धा त्या गोष्टीची सवय लावायला खूप सारी मदत होते. तर आता बघा, जेव्हा मी कधीही म्हणजे जी गोष्ट मी खाईल तर तीच गोष्ट माझी लेकरं खात असतात. तर स्पर्शूला पेढा म्हणजे काय हे काही माहीतच नव्हतं आणि खायला ते असं मऊ मऊ असल्यामुळे ती तोंडातच घेत नव्हती. पण मी, किट्टू, आम्ही दोघीजणी खूप आवडीने पेढा तोंडात टाकून खातोय हे बघितल्यानंतर तिने पण काल यांनी पेढे आणलेले होते तर ते खाऊन बघितला तर तिलासुद्धा आवडला. थोडक्यात मला असं सांगायचं आहे की आपण जर प्रत्येक गोष्ट खाल्ली किंवा नाश्त्याची सवय लावली तर त्या पद्धतीने लेकरं पण नाश्त्याची त्यांना सवय लागते आणि ते पण खातात किंवा त्यांनाही खाण्याची सवय लागते. बऱ्याच वेळा असं होतं की काही लेकरं असे असतात की त्यांना अजिबातही खायला आवडत नाही. तर त्यामुळे आपली आई खाते म्हटल्यानंतर आवडीने, तर तेही लेकरं थोडं थोडं का होईना खाण्याची त्यांना सवय लागायला मदत होत असते. त्यामुळे नाश्ताही तितकाच इम्पॉर्टंट असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी पण भरपूर मिळते आणि काम करायला आपल्यामध्ये उत्साह राहतो. जर आपण काही खाल्लेले नसेल तर कामं करायला सुद्धा आपल्याला मरगळ येते आणि कंटाळासुद्धा येत असतो.
आणि मग एका जागी आपण जर काही मोबाईल वगैरे किंवा टी व्ही बघत बसलो की त्याच जागेवर बसून जातो आणि पुन्हा आपल्याला उठायचासुद्धा कंटाळा येतो. तर हे सर्व काही होऊ नये यासाठी ना आपण एक्सरसाइज आणि नाश्ता हा सकाळी केलाच पाहिजे. त्यासाठी ना नाश्ता हा सकाळीच झाला पाहिजे. असं नको व्हायला की नाश्त्याची आणि जेवणाची वेळ एकच. तर असं नको, नाश्ता वेगळा झाला पाहिजे आणि भले का दुपारचं जेवण आपण थोडंसं लाईट केलं तरी चालतं आहे. मग त्यानंतर ना छान मस्तपैकी सकाळची जेव्हा आपण कामं करत असतो ना, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये काही पॉझिटिव्हिटी तयार व्हावी. तर यासाठी ना जसं की आता तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कोणीतरी मोटिवेशनल असलं पाहिजे, तर बरेचसे यूट्यूबवरसुद्धा मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे आहे किंवा एखादं म्युझिक वगैरे आपण लावत गाणे जरी केले किंवा लेकरांशी बोलण्यातसुद्धा आपण जर कामं केली ना, तर कामंसुद्धा पटपट होतात. आता यामध्ये अजून एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ना आपल्या मनावर जी घाई आपण म्हणतो ना, जी घाई कधी कधी ना म्हणजे अति घाई पण नको, पण आपल्याला आपल्यासमोर जर एखादं टार्गेट असेल ना तर कामं आपली पटपट होतात. म्हणजे कसं सकाळची कामं पटकन आटोपण्यासाठी तेही हुरूपामध्ये जर समजा आपल्या लेकरांना जर जायचं असेल तर ते जाईपर्यंत बघा तुम्हाला रोजचा अनुभव येत असेल की आपण खूप सारी कामं पटपट आटोपतो. म्हणजे जवळपास सकाळी किचनमधला स्वयंपाक आपण अर्धा पाऊण तासामध्येच आटोपून जातो. म्हणजे टार्गेट असतं की आपल्या लेकराला वेळेवर आपल्याला स्कूलला पाठवायचं आहे. तर त्याचप्रमाणे जर आपण आपल्याला स्वतःला टार्गेट लावून घेतलं तर इतक्या वेळेमध्ये आपल्याला इतकं कामं करायचीच आहे आणि कंप्लीट करायचीच आहे. म्हणजे मग बराचसा वेळ आपल्याला मिळेल आणि आपलं नंतर जे काही आपल्याला दुसरं काही काम असेल ते करायचं असेल किंवा तुमचा काही छंद असेल तर त्याबद्दल तुम्हाला रिहर्सल करायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल, तर आपण ही कामं 12 वाजेच्या आत पटकन आटोपून घेतली पाहिजे किंवा 11 वाजेच्या आत आटोपून घेतली पाहिजे. म्हणजे संपूर्ण वेळ आपल्याला उरलेला सत्कारणी लावता येईल. असं जर आपण आपल्या मनाला टार्गेट दिलं तर नक्कीच ती कामं ना पटपट पूर्ण होतात आणि तेही हुरूपामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण काहीतरी सकारात्मक दृष्टीने टार्गेट ठेवून कामं कंप्लीट करतो ना, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपोआपच हुरूप येतो कामं करण्यासाठी. आणि रोज 30 जरी कामं असली तरी पण आपल्याला ती कामं करण्याचा कंटाळा येत नाही. मग त्यासाठी ना कधी आपण कामांची जे अनुक्रम आहे ना तो सुद्धा बदलून बघावा. त्याने सुद्धा आपल्याला अगदी एक छान उत्साह आल्यासारखा वाटतो. कारण समजा एखादं काम जर रोजच आपण कामं संपायच्या शेवटी करत असेल तर तेच जर काम आपण कधीतरी सकाळी आपला स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच जर केलं ना तर आपल्याला खूप मोठं किंवा खूप हलकं वाटतं किंवा मनावर ताण येत नाही. असं वाटतं खूप मोठं काम आपण कंप्लीट केलेलं आहे आणि मग त्यानंतर काय छोटी मोठी कामं आपण पटकन करू शकू असं आपल्या मनामध्ये येतं. त्याच्यामुळे ना आपल्या मनामध्ये एक कामं करण्याप्रतीसुद्धा पॉझिटिव्हिटी तयार होत असते. आफ्टर ऑल ना आपलं मन जर आनंदी असेल ना तर घरामधली फॅमिली पण छान राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या फॅमिलीच्या समोर एक आनंदी चेहरा किंवा हसरे चेहरा ठेवल्यामुळे ना आपलं घर किंवा वातावरणसुद्धा तसंच आनंदी राहतं. आणि आपलं मनामध्ये ना पॉझिटिव्हिटी तयार व्हावी किंवा आपल्या कामांमध्ये किंवा कामांप्रती हुरूप यावा ना, तर यासाठी खूप आधी एकदा मी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, एकदा इम्प्लिमेंट करून बघा. झाडांशी बोलून बघा. झाडांबरोबर म्हणजे त्यांची कटिंग वगैरे करत असतो, त्यांना खतं वगैरे घालत असतो किंवा ना झाडांची फुलं वगैरे आपण जर तोडत असेल तर त्यावेळेस आहे ना तुम्ही झाडांशी बोलून बघा, झाडांशी गप्पा मारून बघा. किंवा थोडक्यात मी असं सांगू शकेल, एखादं गाणं गुणगुणत तुम्ही झाडांशी संबंधित काही काम करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला आहे ना खूप सारा काम करायला हुरूप येत असतो. तर अशा पद्धतीने कामं करत असताना माझ्या मनामध्ये मी पॉझिटिव्हिटी निर्माण करत असते. आणि आता एक छोटीशी ना मला कमेंट आलेली होती एका ताईंची. ती अशी होती की बऱ्याचदा त्यांनी मला कमेंट केली आणि जेव्हा आहे ना आपल्याला काही येत नाही तेव्हा आपण जेव्हा दुसऱ्याला विचारतो ना तर दुसऱ्याकडनं सुद्धा आपली अपेक्षा असते की मला हेल्प करावी म्हणून असं. तर मी बऱ्याचदा त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण ताईंना आहे ना त्या लक्षात येत नाही. त्यामुळं मग मी त्यांना सांगितलं की एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की मी नो कॉपीराईट म्युझिक कसं घेते. तर नो कॉपीराईट म्युझिक जर आपल्याला घ्यायचं असेल
ना तर डायरेक्ट नो कॉपीराईट म्युझिक म्हणून तुम्ही यूट्यूबवर पण सर्च करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही अगदी व्यवस्थित बघून डाउनलोड करायचं, कारण त्याची लिंक अजिबात अवेलेबल नसते किंवा मला माहीत नाही त्याची लिंक मिळते का नाही, डिरेक्टली डाउनलोडच होतात ते. आणि दुसरी खूप अगदी सोपी पद्धत जी आहे ती म्हणजे कुठलंही म्युझिक जर आपल्याला डाउनलोड करून आपल्या व्हिडिओला जर वापरायचं असेल की ज्याला कॉपीराईट यायला नको असं जर आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात सोपं म्हणजे आपला जो काही चॅनल आहे ना तो क्रोम ब्राउझरवर ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तिथे म्युझिकचं ऑप्शन येतं आणि त्यानंतर तिथून तुम्हाला जे हवं असेल ते म्युझिक तुम्ही डाउनलोड करून तुमच्या कुठल्याही व्हिडिओला लावू शकतात. आता आपण डाउनलोड केल्यानंतर हे म्युझिक ना आपल्या गॅलरीमध्ये येतं किंवा म्युझिक आपल्या मोबाईलमध्ये जो ऑप्शन असतो ना तर तिथे जाऊन सेव्ह होतं आणि तिथून तुम्ही जे काही ॲप्लिकेशन वापरत असाल तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही म्युझिकला जर टच केलं तर तिथे ते म्युझिक आपल्याला दिसतं आणि मग ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करायचं असतं. तर यूट्यूब चॅनलवरून आपल्या क्रोम ब्राउझरच्या जे काही आपण म्युझिक घेतो त्याच्यावरून कधीही आपल्याला कॉपीराईट क्लेम येत नाही किंवा कॉपीराईट काही स्ट्राईक वगैरे असेल तर ते कधीच येत नाही. तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण जर म्युझिक जर लावलं ना आणि त्यासाठी ना सर्चिंग पण करायची असते. तर तुम्ही जेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे समजा एखाद्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर डिस्क्रिप्शन बॉक्स जर ओपन केला ना तर ऑटोमॅटिक यूट्यूबच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या बॅकग्राऊंड म्युझिकची ना नाव टाकत असतं, म्हणजे म्युझिक कोणाचं आहे किंवा कोणी कंपोज केलेलं आहे, कोण सिंगर आहे तर त्याच्याबद्दल बरीचशी माहिती दिलेली असते. तर त्यापैकी ना त्याचं नाव घ्यायचं आणि तिथे जाऊन सर्च केलं की आपल्याला लगेचच म्युझिक मिळत असतं. आय होप ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि तुम्हाला खूप डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अशा पद्धतीने जर आपण कामं केली किंवा अशा पद्धतीने आपण जर स्वतःमध्ये हुरूप टिकवून ठेवला तर कामं पटपट होतात सकाळची आणि आनंदाने सुद्धा होत असतात. तर हा एक छोटासा प्रयत्न रात्री आम्ही गाडी शिकण्याचा केलेला. तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये आम्ही गाडी शिकलो आहोत आणि मी सुद्धा गाडी शिकलेली आहे, पण मी माझा व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवणार आहे. हा आहे ट्रेलर माझ्या मिस्टरांचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे माझ्या त्या प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास खूप सारी मदत होईल. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.